नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, आजच्या व्हिडिओमध्ये इयत्ता 5वी गणित प्रावीण्य परीक्षा नमुना प्रश्नपत्रिका आपण 2023ची सोडवित आहोत. 16 नोव्हेंबर 2025 रोजी 12 ते 3 संबंधित केंद्रावर होणार आहे. ही परीक्षा अत्यंत महत्त्वाची असल्याने प्रतिसादही चांगल्या प्रकारचा आहे. कोल्हापूर जिल्हा मुख्याध्यापक संघ कोल्हापूर यांच्यामार्फत ही घेतली जाते. आपण 2023च्या प्रश्नपत्रिकेतील 4 प्रश्न सोडवलेले आहेत. 5वा प्रश्न सोडणार आहोत. 5व्यातला ए आहे 2 गुणांचा. संख्येचे विस्तारित रूप दिले आहे, त्यावरून संख्या लिहा. The expanded form of the number is given. Write the number. या ठिकाणी 40,000 अधिक 300 अधिक 20, 40,320 येणार, 40,320. ओके, अशा पद्धतीनं इथं 8 लाख अधिक 6,000 अधिक 500 अधिक 7, संख्या मिळणार 8,06,507. 8,06,507, 6,507. ओके, 2 गुणांचा प्रश्न आहे. पुढचा 4 गुणांचा आहे. सरळ रूप द्या. सिम्प्लिफाय. 4.3/5 अधिक 5.7/2 अधिक 5.7/2 वजा 2.5/3. पूर्णांकयुक्त अपूर्णांक आहे. साध्या पूर्णांकामध्ये रूपांतरित करून घ्यायचं. 5 चौक 20 × 3 23/5 अधिक 5 दुनी 10 अधिक 7 5 दून 10 अधिक 7 17/2 वजा 3 दुनी 6 आणि 5 11/3. या पूर्णांकाला छेदानं गुणल्यानंतर अंश मिळवायचा. 5 चौक 20 × 3 23/5 5 दून 10 17/2 3 दुनी 6 5 11/3. या ठिकाणी या दोघांचा अगोदर सोडवूया. छेद समान नाही, तिरकस गुणाकार. 23 गुणिले 2 46 अधिक 17 गुणिले 5 85 छेद 5 दुनी 10 वजा 11/3. बेरीज करायची. 6 आणि 5 11 1 हाच्याला 1 8 आणि 1 9 4 13 131/10 वजा 11/3. तिरकस गुणाकार छेद सारखा नाही. आता या दोघांच्या बेरीजून वजा करायचं. 3 1 3 13 त्रिक 39 131 गुणिले 3 393 वजा 11 10 110 भागिले 10 त्रिक 30. 3 मधून 0 गेले 3, 9 मधून 1 गेला 8, 3 मधून 1 गेला 2, 283 भागिले 30. पुढचा प्रश्न. एका घराच्या बांधकामासाठी एकूण खर्च 87,14,530 रुपये आला. त्यापैकी फ्लॅटसाठी 24,72,615 रुपये व बांधकाम साहित्यासाठी 50,43,720 रुपये लागले आणि उरलेली रक्कम मजुरीसाठी खर्च केली, तर मजुरीसाठी किती रक्कम लागली? द टोटल अमाऊंट स्पेंट ऑन बिल्डिंग ए सर्टन हाऊस वॉज Rs 87,14,530. ऑफ धिस अमाऊंट Rs 24,72,615 were spent on buying the plot of the land and Rs 50,43,720 on the construction material and the rest on labor charges. What was the amount spent on labor? या ठिकाणी प्रथमतः प्लॅटसाठी खर्च केलेली रक्कम आणि बांधकामासाठी खर्च केलेली रक्कम यांची बेरीज करायची. त्या बेरीजेतून ती बेरीज 87,14,530 म्हणून वजा केली. जी बाकी उरते ती मजुरी आहे. ओके, प्लॅटसाठी आणि बांधकाम साहित्यासाठी एकूण खर्च. प्लॅटसाठी अधिक बांधकामासाठी किंवा बांधकाम साहित्यासाठी बांधकाम साहित्यासाठी एकूण खर्च. या ठिकाणी 24,72,615 अधिक 24,72,615 24,72,615 अधिक बांधकाम साहित्यासाठी 50,43,720 रुपये. 5 2 1 3 7 7 13 3 हाच्याला 1 3 2 5 1 6 7 4 11 4 1 5 5 2 7 75,16,335 रुपये या ठिकाणी प्लॅटसाठी अधिक बांधकाम साहित्यासाठी एकूण खर्च. आता मजुरीसाठी लागलेली रक्कम आपल्याला काढायची आहे. ती 87,14,615
14,530 बांधकामासाठी, घराच्या बांधकामासाठी एकूण एवढा खर्च आलेला आहे. 87,14,530मधून प्लॅटसाठी आणि बांधकामासाठी आलेला खर्च वजा करायचा, म्हणजे उरलेली मजुरीसाठी खर्च आला 75,16,335. 10मधून 5 गेले, उरले 5. 3 या ठिकाणी 13मधून 3 1 4 गेले 9, हातच्या दिला. 5मधून 3 1 4 गेला, उरला 1. 14मधून 6 गेले, उरले 8, हातच्या दिला. 11मधून 2 गेले, उरले 9, हातच्या दिला. 7मधून 6 गेला, उरला 1. 8मधून 7 गेला, उरला 1. 11,98,195 रुपये हा मजुरीसाठी केलेला खर्च आहे. पुढचा प्रश्न आहे 6वा 2 गुणांचा. 4 सेमी व्यासाची ओ केंद्र असलेलं वर्तुळ काढा. त्या वर्तुळात एक व्यास व एक जीवा दाखवा. ड्रॉ ए सर्कल विथ सेंटर ओ अँड डायमीटर 4 सेंटीमीटर. ऑल्सो शो इन द सर्कल 1 डायमीटर अँड 1 कॉर्ड. 4 सेमी व्यासाचे म्हणजे 2 सेंटीमीटर त्रिज्येचं वर्तुळ काढायचं आहे. 2 सेंटीमीटर त्रिज्या घेतलेली आहे. या ठिकाणी हे 2 सेंटीमीटर त्रिज्याचं वर्तुळ काढलेलं आहे. त्याच्यामध्ये व्यास दाखवायचा आहे. व्यास त्रिज्या दुप्पट असतो. केंद्रातून जाणारी रेषाखंड जो आहे तो व्यास आहे. ओ केंद्र वर्तुळ आणि ए बी हा व्यास आहे. ओके, व्यास दाखवायचा आणि एक जीवा दाखवायची. वर्तुळ केंद्रावरील 2 बिंदूतून जोडणारा रेषाखंड. वर्तुळ केंद्रावर शी आणि डी बिंदू. ए बी सुद्धा जीवाचा आहे. सर्वात मोठी जीवा म्हणजे व्यास, ही सी डी जीवा दुसरी, ए बी व्यास आणि 2 सेंटीमीटर त्रिज्येचं या ठिकाणी 2 सेंटीमीटर त्रिज्येचं वर्तुळ आहे. 4 सेंटीमीटर व्यास आहे. ओके, जोड्या लावा. मॅच द फॉलोइंग. गट कॉलम ए उत्तर लिहायचे आहेत, गट ब कॉलम बी. 3 किलोमीटर म्हणजे या ठिकाणी 3000 मीटर. 1 किलोमीटरचा 1000 मीटर म्हणजे 3000 या ठिकाणी सी उत्तर लिहायचं. ओके, 2 सेमी. 1 सेमी म्हणजे 10 मिली. 2 सेमी म्हणजे 20 मिमी ए. 3 मीटर. 1 मीटर बरोबर 100 सेंटीमीटर. 3 मीटर म्हणजे 300 सेंटीमीटर बी. 4 सेमी. 1 सेंटीमीटर म्हणजे 10 मिली. 4 सेमी म्हणजे 40 मिमी ई. 1 मीटर म्हणजे 100 सेंटीमीटर. 2 मीटर म्हणजे 200 सेंटीमीटर एफ. 4 किमी म्हणजे 4000 मीटर डी. ओके, सोबतच्या आकृतीचे क्षेत्रफळ व परिमिती काढायचे आहे. फाइंड द एरिया अँड पेरिमीटर ऑफ द फिगर. 5 गुणांचा प्रश्न आहे. या ठिकाणी काही चौरस करूया, आयत तयार करूया. ए बी या ठिकाणी 12 आहे. आकृतीची परिमिती सर्व बाजूंची बेरीज ए बी अधिक बी सी अधिक सी डी अधिक डी एफ अधिक ई एफ अधिक ई जी अधिक जी एच अधिक ए बी. या ठिकाणी ए बी 12 आहे कारण हे सिंगल आहे. इथं खूण डबलची 15 आहे. 15तून 12 गेले, हे 3 उरले. या ठिकाणी 12चा चौरस आहे. ओके, हा भाग हा 3चा आहे, हा 9चा आहे, हा 15चा आहे, हा 7चा आहे, हा 12चा आहे. बाकी उर्वरित हे 12 आहे. त्यानंतर त्यामुळे सर्व बाजूंची बेरीज ए बी अधिक बी सी अधिक सी डी अधिक डी एफ अधिक ई एफ अधिक ई जी अधिक जी एच अधिक ए बी अधिक 12 ए एच आहे, सॉरी ए एच आहे, ए एच 12 ए बी 12 अधिक बी सी 15 सर्व बाजूंची बेरीज. सी डी 15 आहे लिहिलं. डी एफ 9 आहे. ई एफ 3 आहे. जी सिंगल 12 इथं जी 12. जी एच 6 आणि ए बी 12 आहे. ओके, अशा पद्धतीनं 12 3 वेळा आहे. 12 12 12 ते 36 36 15 आणि 15 30 12 ते 36 आणि 30 56 9
3 12, 12 6 18, 9 3 12 6 18, 8 7 14 4 ह्याच्याला 1 5 9 7 74 सेमी ही परिमिती. ओके, सर्व बाजूंची बेरीज. क्षेत्रफळ हा आयत आहे, चौरस आहे, 12 सेंटीमीटर बाजूचा हा चौरस. ओके, या चौरसाचं क्षेत्रफळ 12 वर्ग, बाजूचा वर्ग. हा आयत आहे इथं, हा आयत 15 आणि 3, 15 लांबी आणि 3 रुंदी, 15 गुणिले 3 अधिक हा 3 आणि हे 12, 3 आणि 12 हा. ओके, 12 गुणिले 3, 12चा वर्ग 144 अधिक 15 त्रिक 45 अधिक 12 त्रिक 36, यांची बेरीज 6 आणि 5 11, 6 आणि 5 11 आणि 4 15ला 5 ह्याच्याला 1, 3 1 4 आणि 4 8 आणि 4 12ला 2 ह्याच्याला 1, 1 आणि 1 2, 225. या ठिकाणी चौरस सेमी. ओके, 12चा वर्ग 144, 15 त्रिक 45 आणि 12 त्रिक 36, 6 आणि 5 11 आणि 4 15ला 5 ह्याच्याला 1, 4 आणि 3 7 आणि 1 8, 14 8 22, 225 चौसेमी क्षेत्रफळ आणि परिमिती 74 सेमी. ओके, अशा पद्धतीनं हा व्हिडिओ आपण जरूर लाईक करा आणि आपल्या सर्व 5वीतल्या विद्यार्थ्यांच्यासाठी शेअर करा, जेणेकरून 16 नोव्हेंबर 2025 रोजी होणारी परीक्षा सर्वांना सोपी जावी 5वीतल्या विद्यार्थ्यांना. धन्यवाद.